Okay. Let us solve examples. First example. हे सगळे क्वेश्चन इथंच डिस्कस करू काही काही म्हणजे जे आपल्याला असं वाटतंय. आता स्टेट द वेक्टर्स विच आर इक्वल इन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड इक्वल कोणाचा दिसतोय इथं तुम्हाला? सी चा ई चा दिसतोय का मॅग्निट्यूड? ए चा सी चा आणि ई चे हे ते तीन वेक्टर आहेत लाईन सेगमेंट्स, डायरेक्टेड लाईन सेगमेंट्स. त्यांचे मॅग्निट्यूड सेम दिसत आहेत म्हणजे लेंथ ए बार सी बार अँड ई बार. पॅरलल वेक्टर्स कोणते आहेत? ए बार बी बार आणि डी बार पण येईल का रे? आणि सी बार पण काय? पण ते अँटी पॅरलल आहे बरोबर, पण तरी पण ते पॅरलल कन्सिडर केले जातात कोलिनियर मध्ये. ओके, पॅरलल अँटी पॅरलल कन्सिडर टू बी सेम. म्हणजे ए बार बी बार सी बार आणि डी बार हे पॅरलल वेक्टर्स बरोबर, कारण ते कोलिनियर, पॅरलल म्हणजे कोलिनियर कन्सिडर केले जातात इन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन मध्ये कोणते? ए बार सी बार are in the same, A bar C bar D bar are in the same direction. A bar C bar D bar are in the same direction. बरोबर बरोबर आहे ना रे? हा ए बार उलट आहे, सॉरी. मग आपण म्हणू की सेम डायरेक्शनला ए बार आणि बी बार आहे अँड सी बार अँड डी बार यांची डायरेक्शन सेम. ठीक आहे ना? आता इक्वल वेक्टर्स कोणते आहेत बरं सांगा? वेक्टर्स इक्वल कधी असतात? ज्यावेळी त्यांचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन इक्वल असतात. पहा इथं कामी येते ना ते, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन इक्वल असतात. मॅग्निट्यूड डायरेक्शन कशाच इक्वल आहे? पहा बी बार आणि डी बार अजिबात इक्वल नाही, मॅग्निट्यूड डायरेक्शन इक्वल नाहीये, सेम नाहीये. ए बार सी बार पण नाही आणि कुणीच नाही, म्हणजे नन ऑफ देम आर नन आर इक्वल. आता निगेटिव्ह ऑफ इच अदर. पहा सी बार आणि ए बारची डायरेक्शन, म्हणजे ए बार अँड सी बार आर निगेटिव्ह ऑफ इच अदर. बी बार आणि डी बार अरे निगेटिव्ह नाही ना रे, त्यांचं मॅग्निट्यूड थोडी सेम आहे. पण वाटतंय का तुम्हाला सेम? इतर यांनी तर दिले, दिसायला वाटत नाही की मॅग्निट्यूड सेम. नाही, निगेटिव्ह नाही आहे बी बार आणि डी बार. पण तिथं समजा फिगर तशी बनवली असेल, दॅट इज द फिगर एरर. ठीक आहे ना? पण आता इथं म्हटले त्यांनी की बी बार अँड डी बार कसे निगेटिव्ह आहेत, तर म्हणा निगेटिव्ह आहे इच अदर एकमेकांचे. ठीक आहे. आता नेक्स्ट हे तुम्ही सांगाल पॉलिगॉनल लॉ वगैरे वापरून. आता त्यांनी सांगितलंय के एल बार आहे ना ए बारच्या इक्वल आहे. एल एन बार म्हणजे हे तुम्हाला डायरेक्ट फिगर दिसते. आपल्याला काय काढायचंय? एल टी बार काढायचंय. काय काढायचं? इन टर्म ऑफ, आणि सगळे जे आन्सर पाहिजे ते मला ए बार बी बार सी बारच्या टर्म मध्ये पाहिजे. एल टी बार काढायचं. काय काढायचं? एल टी बार. एल टी बार जर काढायचंय तर कसं काढाल बरं? ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ए बार प्लस डी बार का डी बार मायनस ए बार? हा मायनस ए बार, हा असा ए बार आहे ना इकडं. कळतंय का तुम्हाला? मी जास्त कन्फ्युज नाही करायला पाहिजे तुम्हाला. आपल्याला काय काढायचंय? एल टी बार काढायचं. काय काढायचं? एल टी बार. एल टी बार जर काढायचं तर एल पासून टी पर्यंत उलट्या डायरेक्शनने जाऊयात. एल टी बार काय येईल? एल के बार प्लस के टी बार बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पण एल के बार काय? के एल बार ए बार आहे, पण एल के बार मायनस प्लस डी बार म्हणजे काय येईल? डी बार मायनस ए बार. एल टी बार आला. कळतंय का? आता के एम बार काढू आपण. के एम बार, के एम बार, के एम बार काढायचंय इन टर्म ऑफ ए बी सी. मग आपण काय करू? एम पर्यंत उलट्या डायरेक्शनने जाऊ. बरोबर ना? उलट्या डायरेक्शनने जाऊ, सॉरी, एम पर्यंत उलट्या डायरेक्शनने जाऊ. म्हणजे के एम बार पाहिजे तर असं जाऊ. एम पर्यंत जायचं ना के पासून. मग हा काय? ए बार, हा काय? बी बार, आणि हा काय? म्हणजे ए बार प्लस बी बार प्लस सी बार. आहे का? पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन किंवा एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आपण वापरतोय. आता टीएन बार, टीएन बार पहा. टीएन बार, टीएन बार काढायचं आपल्याला. टीएन बार काढायचं कसं काढणार बरं? असं उलट्या डायरेक्शनने जा. कळतंय का?
तुम्हाला कुठं जायचंय, टी पासून एन पर्यंत जायचंय की नाही. मग जे वेक्टर नोन आहेत त्यांचा वापर करून जाऊयात, असं पण जाऊ शकतो मी, पण मला हे टीएल बार माहित नाहीये ना, मग मी असा जाईल सध्या. हा बी बार आहे, हा ए बार आहे आणि हा डी बार आहे. हा असा डी बार आहे, तर त्याचा अपोजिट काय असेल, मायनस डी बार. म्हणजे काय येईल हे, मायनस डी बार प्लस ए बार प्लस बी बार, म्हणजे ए बार प्लस बी बार मायनस डी बार. काय अवघड रे याच्यात. आता नेक्स्ट एम टी बार. एम टी बार काढायचा आपल्याला, एम टू टी, एम टी बार काढायचा. मग हा जर काढायचा आहे तर जे नोन आहेत त्यांचा वापर करून जाऊयात ना, जे नोन आहेत त्यांचा वापर करून जाऊयात. टी पर्यंत जायचं एम पासून. मग हा काय येईल रे, मायनस सी बार, कारण अपोजिट डायरेक्शन. हा मायनसचा बी बार आणि हा एल टी माहिती का आपल्याला, पुढून जाऊ आपण. हा मायनस ए बार प्लस डी बार. आलो का आपण टी पर्यंत. म्हणजे काय म्हणाल, डी बार मायनस ए बार मायनस बी बार मायनस सी बार. काय याच्यामध्ये समजला सेकंड क्वेश्चन. आता नेक्स्ट किती, 11:15. बरोबर ना. अरे फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. पहिला वेक्टर काय, 1 मायनस 2. वेक्टरला असं पण लिहितात ना, तुम्ही नाही लिहायचं, तुम्ही असंच लिहायचं, आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 4 कॅप. हा वेक्टर आहे. मग मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर काय असतं, इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर्स, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द कॉम्पोनेंट्स. 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. आता हे तुम्हाला येतं की नाही, 16 प्लस 4 प्लस 1 इज रूट 21 युनिट्स. रूट 21 युनिट्स. इझी आहे का. आता बी बार काय दिलाय, तर मॅग्निट्यूड ऑफ बी बार काय येईल, अंडर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस मायनस 3 स्क्वेअर प्लस मायनस 7 स्क्वेअर. कळतंय का. आता फास्ट म्हणू नका कारण हे ऑलरेडी डिस्कस केलं आपण. अंडर रूट ऑफ 16 plus 9 plus 49. 16 plus 9 is 25. 25 plus 49 is 74. So root 74 will be the answer. Easy. Okay. हा आता सी बारचा पण मॅग्निट्यूड काढायचं आहे ना, ह्याचं मॅग्निट्यूड काढायचं. अ वेक्टर विथ इनिशियल पॉइंट अँड टर्मिनल पॉइंट. आता आपल्याला आधी वेक्टर बनवावा लागेल. इनिशियल पॉइंट काय, ए, टर्मिनल पॉइंट काय, बी. मग तो वेक्टर ए बी बार असेल, इजंट इट. ए चा पोझिशन वेक्टर ए बार, बी चा पोझिशन वेक्टर बी बार. याच्यापासून वेक्टर तयार करा. 1 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप इज द वेक्टर और इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए. बरोबर. बी बारचा पोझिशन वेक्टर काय येईल, 1 आय कॅप प्लस 0 जे कॅप मायनस 1 के कॅप. बरोबर. हा बी बार बनला. आता आपल्याला बी बार मायनस ए बार काढावं लागेल, कारण वी वॉन्ट द मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर जॉइनिंग द पॉइंट्स these two A and B and whose arrowhead is towards B. ए बी बार आणि बी ए बारचा मॅग्निट्यूड सेमच असतं, कारण ते लाईन सेगमेंटची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड. बरोबर ना. म्हणजे ए बी बार आपल्याला काढायचंय तर ते बी बार मायनस ए बार. आजच शिकलो, आजच अप्लाय करतोय. बी बार काय, 1 0 मायनस. ए बार काय, 1 मायनस. कॉम्पिटिटिव्हला असं वापरा, कोण आय कॅप जे कॅप के कॅप लिहित बसणार आहे. आता मायनस करतोय, 1 मायनस 1 0. 0 minus minus 3 is plus 3 and minus 1 minus 4 is minus. म्हणजे जो तुमचा ए बी बार बनलाय तो काय बनलाय, 0 i cap plus 3 j cap minus 5 k cap. This is your ए बी बार. बरोबर. आता मग तुम्हाला काय पाहिजे, मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार. काय पाहिजे, मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार. ते काय येईल, अंडर रूट ऑफ 0 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस मायनस 5 स्क्वेअर. 3 स्क्वेअर इज 9. बरोबर ना. अरे काय झालंय, स्क्रीनशॉट का.
आता जाईल इथं काय झालंय, अंडर रूट ऑफ 9 plus 25, that is under root of 34, अंडर रूट ऑफ 34 युनिट्स लिहायला विसरू नका, अंडर रूट ऑफ 34 युनिट्स. कळालं? मग तुम्ही म्हणाल लेट पॉइंट ए लेट पॉइंट बी, त्यांनी तर काहीच नाही म्हणलेलं. तुम्ही थोडस इंग्लिश वापरा, ऍज ऑल्दो यू आर JEE aspirants बट स्टील यूज इंग्लिश. ओके, आता फोर्थ काय की हे 4 पॉइंट्स आहे कार्टेशियन प्लेन मध्ये, ए बार AB बार अँड CD बार काढा आणि चेक करा की CD बार AB बार पॅरलल आहे का, आणि E पॉइंट असा आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत, आणि AC बार पॅरलल टू BE बार आहे की नाही हे चेक करा. हळूहळू बोललं पाहिजे. पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणतो की AB बार आणि CD बार काढा. पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करा. AB बार आणि CD बार कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, वेक्टर्स बनवू शकता, पाहिलेले आपण. काढा बरं तुम्ही, काय आहे ते सांगा. आन्सर तुमच्या समोर आहे पण नाही ठेवलं पाहिजे समोर. हा क्वेश्चन, AB बार काढण्यासाठी AB बार B बार मायनस A बार असतो हे माहिती आहे. A बार काय, A बार काय, A चे कोऑर्डिनेट्स काय 2,3, hence A having position vector A bar is what, A bar is 2i cap plus 3j cap. B बार काय, B चे कोऑर्डिनेट्स काय 1,5, मग B having position vector B bar, that B bar is given as minus I cap minus 1i cap plus 5j cap, म्हणजे काय minus 1 5 minus 2 3, म्हणजे minus 3i cap plus 2j cap. बरोबर का? CD बार काढायचं, मग तुम्ही डायरेक्ट लिहा CD बार इज इक्वल्स टू D बार मायनस C बार. D बार काय, D बार इज minus 7i cap plus 5j cap. C बार काय minus 1i cap plus 1j cap. मग हे काय -7 minus -1 म्हणजे -7 plus 1 is -6 आणि 5 minus 1 is +4, म्हणजे हे काय आलं -6i cap प्लस. आता तुम्हाला याचा अर्थ पण कळत असेल की नक्की काय, दिस इज द पॉइंट इन अ प्लेन. ठीक आहे ना. AB बार CD बार काढले ना, AB बार CD बार. आता AB बार CD बार काढल्यानंतर दुसरा क्वेश्चन काय, AB बार आणि CD बार तुम्ही काढले. AB बार काय आलाय तुमचा, AB बार आलाय -3i cap plus 2j cap. CD बार काय आलाय -6i cap plus 4j cap. आता मला सांगा CD बार आणि AB बार पॅरलल आहेत का? पॅरलल म्हणजे काय, कोलिनियर. कोलिनियर असण्यासाठी काय कंडिशन्स, one can be expressed as linear, one can be expressed as scalar multiple of other, or their components are in proportion. मग आता मला सांगा, तुम्हाला हे we observed that असं म्हणू शकता का की तुम्हाला हा जो CD बार आहे, CD बार काय -6i cap plus 4j cap. आता तुम्ही काय करा, 2 ला कॉमन घ्या, तर तुम्हाला काय दिसेल -3 cap plus 2j cap. तर तुम्ही असं लिहाल का 2 times AB बार, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता का की CD बार जो आहे तो 2 times AB बार आहे. आपण CD बारला स्केलर मल्टिपल ऑफ AB बार लिहू शकलो. म्हणजे काय रे, म्हणजे ते दोन्ही वेक्टर्स कसे आहेत, पॅरलल आहेत, as they can, one can be expressed as scalar multiple of other, hence AB bar and CD bar are collinear or parallel. इझी आहे. मग इथं 1/5 काही पण येऊ शकता, स्केलर काही पण असू शकतो, असं नाही की इंटीजर. स्केलर मीन्स एनी रियल नंबर. आता
ई पॉइंट आहे एक ई पॉइंट आहे बरं का. ई पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? k,1 आणि एसी बार बी बारला पॅरलल आहे. म्हणजे तिथं आपल्याला ए चे कोऑर्डिनेट्स लागतील, सी चे कोऑर्डिनेट्स लागतील आणि बी चे ही कोऑर्डिनेट्स पाहिजे असतील. ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 2,3. ठीक आहे, ऑलरेडी आपल्याला तिथं दिसतंय तर कशाला लिहायचंय. मला सांगा एसी बार आणि बी बार पॅरलल दिलेलं आहे, दोन वेक्टर्स पॅरलल दिलेले आहेत. आता तुम्हाला के ची व्हॅल्यू काढायची. मग ह्या क्वेश्चनला अप्रोच कसं करणार तुम्ही? तुम्ही आधी एसी बार काढणार. मला सांगा एसी बार काय येईल? सी बार मायनस ए बार, स्मॉल सी बार मायनस स्मॉल ए बार, नाही तर कॅपिटल ए बार लिहून बसाल तुम्ही. ठीक आहे, सी बार मायनस ए बार येईल ना. मग आता सी बार काय आहे तुमचा? -1 1. ए बार काय? 2, कॉमन नाही द्यायचा, 2 3. मग -1 -2 इज -3 आणि 1 - 3 इज -2. म्हणजे एसी बार काय आला? -3 i कॅप -3 i कॅप -2 j कॅप. बरोबर का? समजतंय? आणि आता तुम्हाला बी बार पण काढावा लागेल. बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? -1,5. कारण दोन्ही पॅरलल आहे हे दिले, म्हणजे अप्रोच असा आहे एसी बार काढा, बी बार काढा, एकाला दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये लिहा, मग तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे ना. किंवा दोघांचा रेशो घ्या, दे आर इन प्रपोर्शन, हे माहिती ना, देअर करस्पॉन्डिंग कंपोनेंट्स आर इन प्रपोर्शन. मग काय करा, बी बार काढा. बी बार काय येईल रे? ई बार मायनस बी बार, म्हणजे काय? k+1 आणि 4 -4 सॉरी, कारण हे करतोय ना आपण, ई बार मायनस बी बार. कळतंय? म्हणजे तुमचा जो बी बार आलाय तो काय आलाय? k+1 टाइम्स i कॅप -4 टाइम्स j कॅप as AC bar is parallel to B bar, that is given. AC बार आणि B बार कसे आहेत? पॅरलल आहे, हे गिवन आहे. मग आपण काय करणार? मग आपण त्यांचे करस्पॉन्डिंग कंपोनेंट्स इन प्रपोर्शन लिहिणार. बरोबर ना. याचा अर्थ काय की तुमचा जो k+1 आहे ना, डिवाइड बाय -3, दिस इज इक्वल्स टू -2 डिवाइडेड बाय -4 डिवाइडेड बाय -2. This divided by this is equals to this divided by this. मग -4 divided by -2 is 2. मग तुम्ही काय लिहाल? k+1 is equals to 2 into -3, म्हणजे k is equals to -7. इझी आहे का? कायच क्वेश्चन विचारतायत. इझी. हा, त्यांनी असं m टाइम्स करून मग केले आणि आपण प्रपोर्शन मध्ये घेऊन. इट इज कम्प्लिटली अप टू अस. आता हा क्वेश्चन आहे, डिटरमाइन व्हॅल्यूज ऑफ सी सॅटिस्फाईज magnitude of cu bar is equals to 3, where u bar is equals to I cap plus 2j cap plus 3k cap. मी कन्सेप्ट सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. कन्सेप्ट अशी आहे की तुम्हाला सी ची व्हॅल्यू काढायची आणि तुम्हाला हे दिलंय की मॅग्निट्यूड ऑफ cu बार इज इक्वल्स टू 3. u बार एक वेक्टर आहे, त्याला एका स्केलरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे? वेक्टर मिळणार आहे. मग cu बार हा असा वेक्टर आहे की ज्याचं मॅग्निट्यूड 3 युनिट्स आहे. u बार तुम्हाला दिलाय आणि तुम्हाला c काढायला लावलाय. मला सांगा, u बार जर तुम्हाला दिलाय तर u बारचं मॅग्निट्यूड काढा आधी. बरोबर ना. cu बारचं मॅग्निट्यूड 3 आहे, किंवा u बार जर दिलाय तुम्हाला, u बार दिलाय, cu बारचं मॅग्निट्यूड माहिती आहे, तर u बारचं युनिट वेक्टर जो असेल त्याचं मॅग्निट्यूड काय असेल? 1. त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला cu बार मिळेल. कळतंय का तुम्हाला? म्हणजे मी काय करील, हा जो cu बार आहे ना, cu बार, त्याचा युनिट वेक्टर काढेल. ठीक आहे ना.
किंवा इथं डायरेक्ट फॉर्म्युला पण आपण अप्लाय करू शकतो की यू बार दिलाय तुमच्याकडे तर तुम्ही सी यू बार काढा. सी यू बार काय येईल, सी ने मल्टिप्लाय करा सगळ्यांना, सी आय कॅप प्लस 2सी जे कॅप प्लस 3सी के कॅप. आता मला सांगा मॅग्निट्यूड ऑफ सी यू बार काय येईल बाय युझिंग दिस फॉर्म्युला, अंडर रूट सी स्क्वेअर प्लस 4c स्क्वेअर प्लस 9c स्क्वेअर. 4 plus 1 is 5, 9 plus 5 is root 14. Root 14c square. बरोबर? That will be plus minus root 14c. का बरं प्लस मायनस? कारण हे ऍक्च्युली असं आहे, रूट 14 into root c square and square root of c square is mod of c and mod of c can be opened by plus minus. ठीक है ना? प्लस मायनस रूट 14 हे काय आलं सी यू बार. पण तुम्हाला दिलंय काय मॅग्निट्यूड ऑफ गिवन दॅट मॅग्निट्यूड ऑफ सी यू बार इज इक्वल टू 3. इथून आपण जे काढलंय मॅग्निट्यूड ऑफ सी यू बार ते कशाचे इक्वल आलंय, रूट 14 प्लस मायनस रूट 14 इंटू सी इज इक्वल टू 3. आपल्याला सी काढायचं आहे, मग सी काय येईल, आता हा पहा हा प्लस मायनस इकडे जाईल तर प्लस मायनस 3 बाय ह्या सीच्या व्हॅल्यूज, एकच व्हॅल्यू नाही द्यायची, प्लस मायनस साइन इज इम्पॉर्टंट. प्लस मायनस साइन इज कळतंय का, कारण सी स्क्वेअर रूट मध्ये तो सी पॉझिटिव्हही असू शकतो सी निगेटिव्हही असू शकतो. ठीक आहे ना, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये सी स्क्वेअर जो आहे तो बाहेर येताना काय होईल प्लस मायनस सी. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड अ युनिट वेक्टर इन अ डायरेक्शन ऑफ यू बार and in the direction opposite to u bar. अरे तुम्ही इकडे बघा त्यांचं चाललंय ना. u बार जो आहे त्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असलेला असा वेक्टर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे किंवा आपल्याला u बारची डायरेक्शन काढायची आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय u बारच्या अपोजिट डायरेक्शनला असलेला वेक्टर आपल्याला काढायचा. u बार हा वेक्टर आहे त्याचा युनिट वेक्टर काय येईल u कॅप. मग तुम्हाला माहिती कोणताही वेक्टर असेल ए बार तर त्याचा युनिट वेक्टर ए कॅप येतो आणि तो काढायचा फॉर्म्युला काय, युनिट वेक्टर इज इक्वल्स टू वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. मग मला सांगा वेक्टर काय आपला 8 आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस के कॅप मायनस 1 के कॅप आणि त्याचा मॅग्निट्यूड काय येईल 8 स्क्वेअर काय रे 3 स्क्वेअर 9 प्लस 1 म्हणजे 74 रूट 74 म्हणजे हे 8 आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस 1 के कॅप डिवायडेड बाय रूट 74. सो यू कॅप काय येईल, यू कॅप येईल 8 बाय 70 रूट 74 आय कॅप प्लस 3 बाय रूट 74 जे कॅप मायनस 1 बाय रूट 74 के कॅप. दिस इज व्हॉट द युनिट वेक्टर ऑफ द गिवन वेक्टर यू बार. ठीक आहे, आता या वेक्टरच्या अपोजिट डायरेक्शनने असलेला वेक्टर सांगा. यू बारचा अपोजिट वाला वेक्टर कोणता असणार मायनस यू बार, मायनस यू बार. सो मायनस 8 आय कॅप किंवा असेल मायनस 8 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 1 के कॅप. आता युनिट वेक्टरच विचारलाय का, अ युनिट वेक्टर अलॉंग अ युनिट वेक्टर अपोजिट. म्हणजे दुसरा जो क्वेश्चन आहे तो असा आहे की पहिला क्वेश्चन युनिट वेक्टर काढा, दुसरा क्वेश्चन आहे की यू बारच्या अलॉंग युनिट वेक्टर काढा की जो यू बारच्या अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजे मायनस यू कॅप येईल ना त्या केसमध्ये. युनिट पहा हा यू बार असेल त्याच्या अलॉंग त्याच्या डायरेक्शनने यू कॅप हा येईल आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर काय येईल मायनस यू कॅप. कळतंय का, मग मायनस यू कॅप काय येईल, फक्त त्याच्या समोर मायनसचं साइन द्या, जे काही आहे ना जे काही आलंय त्याच्या समोर मायनसचं साइन द्या. म्हणजे मायनस 1 बाय रूट 74 ला कॉमन घेऊन त्यांनी काय केलंय, त्यांनी इथं असं लिहिलंय 8 आय कॅप. बरोबर 8 आय कॅप पहा ना, हे ऍक्च्युली काय आहे, हे ऍक्च्युली 1 बाय रूट 74 हा तुमचा यू कॅप आहे 8 3 मायनस. आता फक्त मायनसचं साइन द्यायचं मायनस यू कॅपला, तर मायनस 1 बाय 74 8 3 मायनस. कळलं, तुम्ही आय कॅप जे कॅप के कॅप लावा, मी तुम्हाला फक्त समजून सांगतो हे क्वेश्चन, त्याच्यामुळे मी असं लिहितोय. कळतंय. आता नेक्स्ट क्वेश्चन, शो दॅट दीज वेक्टर्स आर पॅरलल. दोन वेक्टरला पॅरलल दाखवायचं असेल तर दे आर इन देअर कंपोनेंट्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की लेट दिस वेक्टर बी
ए बार. लेट दिस वेक्टर बी, म्हणजे तुम्ही म्हणाल लेट ए बार इज इक्वल टू दिस, लेट बी बार इज इक्वल टू दिस. मग आता तुम्ही ऑब्झर्व करा, वी ऑब्झर्व दॅट बी बार जो आहे तो काय -4 i कॅप प्लस 6 j कॅप मायनस 8 k कॅप. म्हणजे मी काय केलं, त्यांच्यामधून -2 जर कॉमन घेतला, याच्यातून जर मी -2 कॉमन घेतला तर हे बनेल 2 i कॅप मायनस 3 j कॅप प्लस 4 k कॅप. अँड दॅट इज व्हॉट अवर वेक्टर ए बार इज. म्हणजे आपण लिहू, वी कुड राइट b bar is equals to -2 times a bar. Hence we are saying that the vectors are collinear or parallel, because we know the condition for collinearity of the vectors. Two vectors are said to be collinear if and only if there exists one can be expressed as linear combination of one can be expressed as scalar multiple of other, or they are in proportion, their components are in proportion. दूसरा वे कोणता आहे की तुम्ही काय करा, 2 divided by -4 चेक करा, -3 divided by 6 आणि -8 divided by 2 divided by -4 -3 divided by 6 आणि 4 divided by -8 सगळं चेक करा, तुम्हाला आन्सर काय येते -1/2. and this is constant. So we are saying that the components are in proportion, hence the vectors are parallel. कळतंय का? Now next question. Two non-zero vectors a bar and b bar are not collinear. Collinear नाही आहे. Find lambda and mu. वेक्टर कोलिनियर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन जे आहे ते कसं येतं, 0 बार येतं. पण वेक्टर कोलिनियर नाही येत आणि तरी पण लिनियर कॉम्बिनेशन 0 येत असेल तर आपल्याला माहिती आहे की ऍट द सेम टाइम 0 असेल. ठीक आहे. पण इथं ऑलरेडी त्यांनी असं दिलेलंच नाही की a बार प्लस 3b बार इज इक्वल टू 0. त्यांनी व्यवस्थित दिलंय. आता मला सांगा, वेक्टर कसे a बार आणि b बार नॉन कोलिनियर. मग मला सांगा, वेक्टर जर नॉन कोलिनियर आहे, वी कॅन कम्पेअर ना डायरेक्टली by equality of vectors. इथं by equality of vectors आपण काय म्हणू शकतो, 1 times a bar is equals to 3 times 1 times a bar plus 3 times b bar is equals to 2 lambda times a bar plus minus mu times b bar. So by equality of vectors we can say that 1 is equals to 2 lambda and 3 is equals to minus mu. So lambda is equals to 1/2 and mu is equals to -3. Easy. Okay. Second part. Second part. 1 plus lambda a bar plus 2 lambda times b bar is equals to mu times a bar plus 4 mu times b bar. By equality of vectors तुम्ही म्हणा 1 plus lambda is equals to mu आणि 2 lambda is equals to 4 mu. इथून तुम्हाला काय मिळतं रे, lambda is equals to 2 mu. 2 2 4 ना, आणि ते पहिल्या इक्वेशन मध्ये टाका. ठीक आहे ना, कळतंय ना तुम्हाला. लॅम्डा 2 म्यू मिळालाय, पहिल्या इक्वेशन मध्ये टाका तर 1 + 2 म्यू इज इक्वल्स टू म्यू बनेल. म्हणजे तुम्हाला इथून मिळेल म्यू इज इक्वल्स टू -1. हा इकडे गेला तर मायनस म्यू इज इक्वल्स टू 1, म्यू इज इक्वल्स टू -1. मग लॅम्डा काय मिळाला, -2. लॅम्डा इज -2, म्यू इज -1. इझी आहे का? आता तिसरं पहा, तिसरा क्वेश्चन करताय. तिसरा क्वेश्चन तुम्ही करा बरं, 1 मिनिटात करा. थ्री लॅम्डा प्लस 5 इज इक्वल्स टू 2 म्यू. 2 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असेल. बारा आणि 5 17 रे. हा 17/2 and 4 17/2 येतं. झालं ना, येते का सगळ्यांचं? ओके. आता आर द फॉलोइंग सेट ऑफ वेक्टर्स आर लिनियरली इंडिपेंडेंट. एक मी करून दाखवणार, दुसरं पहिलं तुम्ही करायचं.
आर द फॉलोइंग सेट ऑफ वेक्टर्स लिनियरली इंडिपेंडेंट. वेक्टर्सला लिनियरली इंडिपेंडेंट असण्यासाठी त्यांना काय असावं लागतं, काय व्हावं लागतं? नॉन कोप्लेनर. नॉन कोप्लेनर असले पाहिजे. मग तुम्हाला लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर चेक करायचा असेल तर तुमच्याकडे एक दुसरा पण वे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 असेल तर वेक्टर कोप्लेनर असतात, जर 0 नसेल तर नॉन कोप्लेनर. ते तुम्हाला कळेल नंतर. लिनियरली इंडिपेंडेंट आहे की नाही. मग लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे काय? पहिल्या याच्यात तुम्ही जर दाखवलं तर वेक्टर काय आलेत, वेक्टर. पहिला क्वेश्चन पहा, ए बार आणि बी बार. दिसता क्षणी आपल्याला काय कळते, पाहता क्षणी आपल्याला कळते की ए बार आणि बी बार हे पॅरलल असले पाहिजेत. का? कारण बी बार जो आहे तो 3 टाइम्स ए बार आहे. पहिला क्वेश्चन पहा व्यवस्थित. बी बार जो आहे तो 3 टाइम्स ए बार, इजंट इट? मग दोन कोलिनियर वेक्टर आहेत तर ते लिनियरली इंडिपेंडेंट असतील की लिनियरली डिपेंडेंट? लिनियरली डिपेंडेंट, कारण दोन वेक्टर प्लेन बनवतील, बरोबर. दे आर कोप्लेनर. कोप्लेनर म्हणजे लिनियरली डिपेंडेंट. कळतंय का? दोन वेक्टर दिले म्हणजे तिथं मी म्हणणारच नाही की लिनियरली इंडिपेंडेंट, ते लिनियरली डिपेंडेंटच असणार. कारण दोन वेक्टर्स हे नेहमी कोप्लेनर असतात. कोप्लेनर वेक्टर म्हणजे लिनियरली डिपेंडंट. कळतंय का? तुम्ही असं रिझन द्या की ए बार जो आहे म्हणजे बी बार जो आहे तो 3 टाइम्स ए बार आहे अँड दे आर पॅरलल, है ना. बी बार इज 3 टाइम्स ए बार, मीन्स ए बार अँड बी बार आर लिनियरली डिपेंडंट. कसे आहेत? लिनियरली डिपेंडंट. आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. 3 वेक्टर लिनियरली डिपेंडंट असण्यासाठी कंडिशन चेक करा. x टाइम्स ए बार प्लस y टाइम्स बी बार प्लस z टाइम्स सी बार 0 बार असेल तर आपले वेक्टर्स कसे असतात? नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन 0 बार असेल तर वेक्टर कसे असतात? कोप्लेनर. पण मग मी म्हणेल हे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन थोडीच आहे. एक्स वाय झेड ऍट द सेम टाइम 0 असेल तर काय रिप्रेझेंट करेल? ए बार बी बार सी बार हे नॉन कोप्लेनर आहे. मग मी काय करतोय माहितीये, मी हे लिनियर कॉम्बिनेशन बनवतोय. कळतंय का मला काय प्रूव्ह करायचंय? लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे नॉन कोप्लेनर आहे असं प्रूव्ह करायचंय. मग त्याच्यासाठी मी एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार प्लस झेड टाइम्स सी बारला इनिशियली 0 म्हणेल. आणि असं म्हणल्यानंतर एक्स वाय आणि झेड ह्या तिघांची व्हॅल्यू 0 आली म्हणजे लिनियर कॉम्बिनेशन 0 बारच्या इक्वल आहे. आणि एक्स वाय झेड हे पण 0 आहे म्हणजे वेक्टर कसे आहेत? नॉन कोप्लेनर. नॉन कोप्लेनर म्हणजे लिनियरली इंडिपेंडेंट. कळतंय का? मग तेच करणार आहे इथं. तेच करणारे. इकडे लक्ष नका देऊ, इकडे लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. आधी तुम्ही काय करणार, 3 वेक्टर आहे तुमच्याकडे, तुम्ही त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन घेणार. एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार इज इक्वल प्लस झेड टाइम्स सी बार इज इक्वल टू 0 बार. जर एक्स आणि वाय आणि झेड हे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन आलं म्हणजे काय? म्हणजे एक्स वाय झेड पैकी 2 व्हॅल्यू 0 आल्या, तिसरी नॉन झिरो आली. ऍटलिस्ट 1 शुड बी नॉन झिरो आली एक्स वाय झेड ची, तर आपण म्हणून कोप्लेनर आहेत. पण तिन्हीच्या तिन्ही 0 आल्या हे लिनियर कॉम्बिनेशन 0 बारच्या इक्वल केल्यानंतर, तर आपण म्हणू की एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार प्लस झेड टाइम्स सी बारला 0 बार आपण घेतलं आणि तरीही एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू 0 आल्या. याचा अर्थ वेक्टर्स कोप्लेनर नाहीयेत. वेक्टर्स कोप्लेनर असण्यासाठी ते लिनियर कॉम्बिनेशन नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार प्लस झेड टाइम्स सी बार हे 0 बारच्या इक्वल आहे. तर आपण असं म्हणूयात की एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार इज इक्वल टू 0 बार आपण असं कन्सिडर करूयात, लेट करूया त्याला. मग मला सांगा ए बार काय? -2 टाइम्स आय कॅप प्लस 0 टाइम्स जे कॅप -4 टाइम्स के कॅप. ऑलवेज राइट दिस इज इन दिस फॅशन इन ऑर्डर टू अवॉइड एरर्स. जे कॅपचा कोएफिशिएंट काहीच नाहीये ना. जे कॅपचा कंपोनेंट काय आहे? व्हॉट इज y component of this vector? 0 plus y times 1 minus 1 minus 2 minus 1 plus z times 1 minus 4 3 and that is equals to 0. आता इथून तुम्हाला 0 बार that is equals to 0 बार. 0 बार म्हणजे काय? 0 i cap plus 0 j cap plus 0 k cap. आता इथून ना तुम्हाला 3 इक्वेशन इन 3 व्हेरिएबल्स मिळतात. कसे? हे पहा.
minus 2x I cap plus y j cap plus y I cap plus z I cap is equals to 0 I cap. कळतंय का मी काय लिहितोय ह्याला? ते हे असं आहे, 2x 0x minus 4x plus y minus 2y minus y plus z minus 4z 3z and that is equals to 0 0 0. आणि मग तुम्हाला माहिती आहे की कॉम्पोनंट्स वेक्टर ह्या तीन वेक्टरला ऍड केल्यानंतर आपल्याला एक वेक्टरच मिळणार आहे की नाही? कोणता मिळणार आहे वेक्टर? मायनस 2x प्लस वाय प्लस झेड कॉमा 0x कॉमा द्यायची गरज नाही. हे पहा, मायनस 2x प्लस वाय प्लस झेड आय कॅप प्लस 0 टाइम्स आय कॅप 0 टाइम्स एक्स, झेड होता ना, 0 टाइम्स एक्स मायनस 2 टाइम्स वाय मायनस 4z टाइम्स j cap plus minus 4 times x minus y plus 3z times k cap. This is our vector and that is equals to 0 0 0. ह्याला सॉल्व करून आपल्याला हा वेक्टर मिळतोय and that vector is equals to 0 वेक्टर. ओके, 0 वेक्टर तुम्ही कोणता घेणार? 3D मधलाच घेणार ना, म्हणजे आपल्याला तीन इक्वेशन मिळत आहेत. This is the first equation, second equation is this, and third equation is this, and you know how to solve three equations in three variables to get the values of x, y, z. म्हणजे इथं पुन्हा तुमचं ते डिटर्मिनंट मॅट्रिक्स येईल. कळतंय? तुम्ही इथं कोणतीही मेथड वापरू शकता, मेथड ऑफ इन्व्हर्जन, मेथड ऑफ रिडक्शन, किंवा तुम्ही डायरेक्ट क्रॅमर्स रूल वापरू शकता. x इज इक्वल्स टू dx बाय डी. काढा बरं व्हॅल्यूज x y z, पटकन काढा आणि 0 येतात का मला सांगा. d dx dy काढा. -2 into -6 -4 20 minus 16 minus of -16 is plus 16 plus 1 into -8 28 d28 आला. आता dx dy dz काढा. dx काय येईल? अरे ह्याचं जे सोल्युशन आहे ना, हे 0 0 0 येणार आहे. ट्रिव्हियल सोल्युशन येते याचं. ट्रिव्हियल सोल्युशन आणि नॉन ट्रिव्हियल सोल्युशन कन्सेप्ट असते. ट्रिव्हियल सोल्युशन आणि नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. त्याचं ट्रिव्हियल सोल्युशन 0 येणार. 0 0 0 बनलं ना आता हे. dx चा पहा, dx चा एक कॉलमच 0 0 0 बनला, dy चा पण एक कॉलम 0 0 0 बनेल. मग त्या कॉलमने जर तुम्ही डिटर्मिनंट काढला तर सगळ्यांचा आन्सर 0, dx 0 dy 0 dz 0, म्हणजे ऍट द एंड x 0 y 0 z 0. सो दिस इज कॉल्ड ॲज, या सिस्टीमला आपण म्हणतो की आठवत नाही मला ती, लिनियर अल्जेब्रा मध्ये येते इंजिनिअरिंग मध्ये, जिथं ट्रिव्हियल सोल्युशन येतं, सगळ्यांचं आन्सर सेम येतं. ओके, ट्रिव्हियल सोल्युशन पाहायचं का आपण? System with trivial solution. System
अशा सिस्टीमला आपण म्हणतो. जर त्या असे आपल्याकडे होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, ट्रिवियल अँड नॉन ट्रिवियल सोल्युशन. मग सिस्टीम कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ इक्वेशन, इनकन्सिस्टंट. आता हे नाहीये त्याच्यामध्ये. लिनियर अल्जेब्राचा पार्ट काय? सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन नाही, होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, ट्रिवियल अँड नॉन ट्रिवियल सोल्युशन. हे पहा, सांगितलं मी तुम्हाला. असे 3 इक्वेशन जर आपल्याकडे असतील, असे 3 ज्यांच्या राईट हँड साइडला 0 0 0 असेल, तर सोल्युशन ऑफ दिस मॅट्रिक्स विल नॉन ट्रिवियल इफ डिटर्मिनंट इज 0. डिटर्मिनंट एक्झिस्ट करावा लागेल. डिटर्मिनंट एक्झिस्ट करतो आणि एक्स वाय झेडच्या तिघांच्याही व्हॅल्यू काय येतात? 0 येतील. दॅट इज द पार्ट ऑफ लिनियर अल्जेब्रा, सब्जेक्ट ऑफ हायर मॅथमॅटिक्स. ट्रिवियल सोल्युशन आपण त्याला म्हणतो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन. एवढा तर करू, नंतर मग थोडी 3D सुरू होती. हे काढा बरं. ए बार बी बार दिलाय. अरे लास्टचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. ए बार आणि बी बार. मॅग्निट्यूड ऑफ ए बार सांगा. अंडर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. अंडर रूट ऑफ 25 दॅट इज 5. मॅग्निट्यूड इज 5 युनिट्स. ए बार प्लस बी बार करा. ए बार प्लस बी बार करा. त्याच्यासाठी ए बार आणि बी बारला व्यवस्थित लिहा. ए बार काय? 4 0 3, 4 i कॅप प्लस 0 j कॅप प्लस 3 k कॅप. बी बार काय? -2 i कॅप प्लस 1 j कॅप प्लस 5 k कॅप. ऍड दीज टू. ए बार प्लस बी बार करा. 4 - 2 इज, ऍड करतोय पण मायनसचा 2 आहे ना, प्लस 1 है ना, म्हणजे 2 i कॅप प्लस 1 j कॅप प्लस 8 a कॅप, 8 k कॅप. ठीक आहे. ए बार प्लस बी बार. ए बार मायनस बी बार काढा. अरे हे तर ऑलरेडी पाहिले आपण. 4 - -2 is 6. 0 - 1 is -1 and -2. 6 i cap minus j cap minus 2 k cap. 6 i cap minus j cap minus 2 k cap. कळतंय का? 3 times b bar. 3 times b bar means 3 into -2 1 5. That scalar is multiplied to all. म्हणजे -6 i cap plus 3 j cap plus 15 k cap plus 15 k cap. आता काय काढायचंय? 2a bar plus 5b bar. मग 2a bar काढा. 2a bar plus 5b bar. 8 i cap plus 0 j cap plus 6 k cap plus -10 i cap plus 5 j cap plus 25 k cap. अरे कळतंय का? Then add them. -2 i cap plus 5 j -2 i cap plus 5 j cap and this is plus 31 k cap. झालं. Okay, that is all about the today's lecture. अजून पण हे जे राहते ना, हे जरा अजून व्यवस्थित जरा तयारी करून या, म्हणजे आपला हा एक्सरसाइज 1.1 खूप मोठा होता, तो संपतो. आज जे शिकवलं ना ते व्यवस्थित रिवाइज करून या.